तुम्हा लोकांकडे तर आकाशातून प्रवासाची विद्या आहे, परंतु आमचे सैन्य हा विशाल समुद्र कसा पार करेल? म्हणजे आपण आमच्या सैन्याला अशी कुठली विद्या शिकवू शकता किंवा असा कुठला उपाय सांगू शकता ज्याने आम्ही आणि आमचे सैन्य समुद्र पार जाऊ शकेल? प्रभू, या साऱ्या असुरी विद्या आहेत. या राक्षसांकरिता तर सोप्या आहेत, परंतु मानवासाठी या सोप्या नाही. कारण या शक्ती सात्विक नाही. याचा अर्थ तर हा झाला की आमचे सैन्य समुद्र पार नाही जाऊ शकत. प्रभू, याचा एक उपाय माझ्याकडे आहे. कोणता उपाय मित्र? आपण समुद्राकडे मार्गाची मागणी करावी. समुद्र देवांकडून मार्ग मागू? म्हणजे मागणी केल्यावर ते मला मार्ग देतील? बंधू, आम्हास वाटत आहे की विभीषण योग्य बोलत आहेत. आपण समुद्राकडूनच मार्ग मिळवायला हवा, परंतु आम्ही मागण्याचे समर्थन करीत नाही. मागणी केल्याने कधी कोणी देतं का बंधू? त्यात आपण क्षत्रिय आहोत. मागणी करणे आपल्याला शोभा देत नाही. बंधू, आपण आपले धनुष्यबाण हाती घ्यावे. सर्वप्रथम आपल्या धनुष्याच्या एकाच चमत्काराने समुद्र देवांचे कान टवकारतील. अन्यथा आपल्या धनुष्यावर अग्निबाणाचे संधान करावे. ते स्वतःच आपले हात जोडून आपल्या समक्ष हजर होतील. मला महाराज विभीषणांचे मत योग्य वाटत आहे. जर विधात्याने सहाय्य केले तर समुद्रदेव आपल्याला अवश्य मार्ग प्रदान करतील. विधाता? बंधू, निष्कर्मी लोक विधात्यावर विश्वास ठेवतात. ज्यांच्यावर स्वतः कर्म करण्याची शक्ती किंवा विश्वास नसतो ते भ्याडासारखे विधाता विधाता करीत बसतात. नाही लक्ष्मण, विधात्याच्या सहाय्यतेवर विश्वास ठेवणे ना भ्याडपणा आहे ना आळस आहे. मनुष्याकडे शक्ती केवळ कर्म करण्याची आहे. कर्माचे फळ ईश्वराधीन आहे. बंधू, मी तर केवळ इतकेच सांगत आहे की आपण प्रार्थना केल्याने समुद्र आपल्याला मार्ग दाखवेल. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. दोन दिवसानंतर आपल्याला शस्त्र हाती घ्यावी लागतील. मग इतका वेळ आपण का व्यर्थ करायचा? लक्ष्मण, ह्या युक्तीने फार अनाचार होऊ शकतात. दुसऱ्याला संधी न देता त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणे अहंकारजनक अत्याचाराचे प्रतीक आहे. खऱ्या शक्तिवानाने स्वतःची विनम्रता कधीच विसरता कामा नये. शिवाय आधी महाराज विभीषणांना तर विचारूयात की त्यांनी कोणत्या विश्वासाने आपल्याला समुद्र देवांची प्रार्थना करण्यास परामर्श केला आहे. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे. एका प्रकारे आपले पूर्वजही आणि आपले कुलगुरूही. आपण ज्यांचे वंशज आहात त्या महाराज सगन यांनी या विशाल महासागराची निर्मिती केली होती. आता त्यांचे समुद्रावर अनेक उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर विस्तृत स्थान प्राप्त केले. त्यामुळे प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे की समुद्रदेव आपली अवश्य सहायता करतील आणि आपल्या सैन्याला लंकेकडे जाण्याचा उपाय सांगतील. मित्र, मला आपले हे विचार अत्यंत आवडले. मी समुद्र देवांकडे मार्गाची याचना अवश्य करेन. लक्ष्मण, बोलावे बंधू. एक चांगला दिवस, अवधी आणि मुहूर्त पाहून मी इथेच तीरावर बसून तोपर्यंत समुद्र देवाची प्रार्थना करेन जोपर्यंत ते माझी प्रार्थना स्वीकार करत नाही.
कोणी येणार आहे का सीते? हो माते, आमचे पती येणार आहेत. रघुनंदन श्री राम येणार आहेत. इथे वाटिकेमध्ये? नाही माते, लंकेत आम्हास त्या राक्षसापासून मुक्त करण्यास. या घटिकेस रघुवीरांनी आपल्या सैन्यासह समुद्र ओलांडलाही असेल. मग आम्हास युद्धासाठीचे रणशिंग का ऐकू येत नाही? कसली हालचाल नाही, खळबळ नाही. हनुमान आला होता तर संपूर्ण लंकेत युद्धाचे वातावरण झाले होते. पण आमचे परमप्रतापी रघुवीर आणि भ्राता लक्ष्मणांच्या आगमनानंतर इतकी शांतता कशी? आम्हाला वाटले होते वाटिकेत प्रवेश करणारी प्रत्येक राक्षसी हीच वार्ता घेऊन येईल की खर आणि दूषणचा विनाश करणारे राघव त्या दुष्ट रावणाचा वध करण्यासाठी लंकेत आले आहे. आणि म्हणूनच सातत्याने आमचे लक्ष त्या द्वाराकडे जात आहे. संयम ठेव सीते, श्रीराम अवश्य येतील. आणखी किती काळ माते? आम्ही जिवंतपणी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. जर त्या राक्षसाबाई आम्हाला प्राणत्याग करावा लागला तर? पुत्री, माते, परिस्थितीच अशी आहे. म्हणूनच आमची इच्छा आहे की रघुवीरांनी लवकरात लवकर लंकेवर आक्रमण करावे. तू चिंता नको करूस सीते. श्रीराम आणि त्यांच्या सैन्याबद्दल राजभवनातून मला वार्ता कळत राहील आणि ती मी तुला कळवत राहीन. खूप विचार विमर्श चालू आहे. मोठमोठे बुद्धिमान आपलं मस्तिष्क चालवत आहेत. विचार करून करून आशांना निराशांमध्ये बदलत आहेत. पण दोन्ही बनवाशांना कोणीही हे सुचवत नाही की समुद्र कसा पार केला जावा. एखादा मित्र, एखादा सखा, एखादा सहाय्यक हा सल्ला देऊच शकत नाही की या विशालकाय समुद्राला कशा प्रकारे पार केलं जावं. जर आपल्याकडे कोणता उपाय असेल तर सांगा महाराज. उपाय आहे महाराज. ज्या प्रकारे हनुमान समुद्र ओलांडून इथे आला होता त्याच प्रकारे संपूर्ण सैन्य येईल, तेही एक एक करून. आणि आपण एक एक करून साऱ्यांचा शिरच्छेद करत राहू. महाराज, मला तर वाटतं की त्या विशाल आणि दुर्गम समुद्राला पार करण्याचा मार्ग शोधता शोधता कदाचित त्या वनवासी रामाचे तुच्छ सेना स्वतः आपलाच मार्ग विसरून जातील. आणि जर मूर्खतेचं प्रदर्शन करत असताना त्या वनवाशाने समुद्र पार करण्यासाठी समुद्रात पाय ठेवला सुद्धा, तरीही सगळेच्या सगळे समुद्राच्या पोटात सामावतील. आणि पुन्हा कधी परत येऊ शकणार नाहीत. आता तर रामाचं भलं यातच आहे की त्याने सीतेला मिळवण्याचं स्वप्न विसरून टाकावं आणि आपल्या घरी परत जावं. असे अशुभ बोलू नका माते, नका बोलू. मी तर तुला केवळ राजभवनातील वार्ता ऐकवत आहे. एक सखी येऊन मला तिथली सारी चर्चा सांगत होती. तिला तुझ्याबद्दल फार सहानुभूती आहे. महाराजांच्या भयामुळे ती तुला भेटू शकली नाही. परंतु माते, जर या चर्चा राजभवनात होत असतील तर सत्यच असतील. याचा अर्थ रघुवीरांना समुद्र पार करण्याचा मार्ग सापडत नाही.
म्हणजे ते निराश होऊन समुद्र तटावरच थांबले आहेत. नाही नाही पुत्री, ते निराश का असतील? ते तर सर्व शक्तिमान आहे. ठरवले तर इच्छाबळावर ते सारे काही ठीक करू शकतात. तुला त्यांच्या शक्तींवर विश्वास ठेवावा लागेल. निराश होऊ नकोस. आम्ही निराश यासाठी नाही की रघुवीरांना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सापडत नाही. आम्ही निराश यासाठी आहोत की रघुवीर स्वतःला दोषी ठरवत असतील. रघुनाथ, आम्हाला क्षमा करा. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास की आपण आम्हाला इथून मुक्त करण्यास अवश्य आहे. हो सीते, मी समुद्र पार करून अवश्य येईन. मग त्यासाठी मला समुद्रभंग करावा लागला किंवा आटवावा लागला, परंतु रावणाच्या बंधनातून तुला मुक्त करण्यासाठी मी अवश्य येईन. अवश्य येईन सीते. हे महासागरा, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा धाकटा बंधू लक्ष्मण सह आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगनद्वारे आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचे निवारण करण्यासाठी मी एका विशाल सैन्यासह लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपल्याला शरण आलो आहे. आपण कृपा करून आपल्या जलातून आम्हाला मार्ग देण्याची कृपा करा. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी जल आणि अन्नाचा परित्याग करून इथेच बसून आपली आराधना करेन. कृपा करून आपण माझी प्रार्थना स्वीकारावी. जलाधी, स्वीकार करा. समुद्राला रस्ता मागतोय. भिकाऱ्यांसारखं जीवन जगता जगता सगळ्यांसमोर हात पसरण्याची सवय लागून गेली आहे. मूर्ख विचार करतोय की समुद्रापुढे गारहाण घालेल, विलाप करेल की माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे आणि समुद्राचं हृदय द्रवित होऊन जाईल दयेने आणि म्हणेल, हे घे माझ्या लाटांमधून वाळलेला रस्ता घे. अगदी सत्य म्हणालात पिताश्री. ज्यांचे सहकारी काका विभीषणांसारखे भ्याड असतील ते अशीच मूर्खता करत राहतील आणि त्यानंतर तेच वानर
त्यांच्या मृत शरीरांची शोभायात्रा काढतील. येणार माते, आमचे रघुनंदन अवश्य येणार. जर रघुवीर समुद्राला विनंती करतायत तर याचा अर्थ हा नाही की ते बलशाली किंवा सामर्थ्यशाली नाही. तो अहंकारी रावण सत्य दुर्लक्षित करतोय. त्यास ठाऊक नाही की जे मुळात बलशाली आणि शक्तिशाली असतात त्यांची विनंतीही आज्ञे समान असते. सत्य बोलत आहेस पुत्री. माते, रघुवीरांनी ठरवले असते तर त्यांनी दिव्यास्त्रांचा प्रयोग केला असता. परंतु याची जाणीव असून की त्यांची पत्नी इथे बंदिवासातून मुक्त होण्यास त्यांची प्रतीक्षा करते आहे, ते आपल्या मर्यादेत राहिले. आणि याचाच आम्हाला अभिमान वाटतो की त्यांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केले नाही. माते, समुद्र सदैव आपल्या मर्यादेत राहतो. कदाचित याच कारणास्तव रघुवीरांनी त्याला दुसरी संधी दिली असेल आणि हा मूर्ख रावण आणि त्याचे मंत्रिमंडळ त्यांचा उपहास करत आहेत. सगळेच्या सगळे अज्ञानी आहेत. त्यांना ठाऊक नाही की सर्वशक्तिमान परमेश्वरांनी मनुष्याच्या रूपात अवतार घेतला आहे, जे मानव जातीसाठी नवे नवे आदर्श स्थापित करत आहेत. माते, मी देखील पण केला आहे. जोपर्यंत रघुवीर तेथे तपस्या करत आहेत, मी देखील येथे तप करेन. एक दिवस संपत आलाय, परंतु हा समुद्र लक्षच देत नाहीये. विभीषणजी, 2 दिवस झाले समुद्र बहिरा झालाय. इक्ष्वाकू वंशजांचे केलेले उपकार विसरलाय आणि माझ्या बंधू रामांचा अपमान करण्याचे दुस्साहस करीत आहे. जांबवंतजी, ठाऊक नाही आणखी किती दिवस लागतील.
महासागरा, भूतकाळ साक्षी आहे. इक्ष्वाकुवंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत. कधी कोणाकडून काही घेत नाहीत, याचना करीत नाहीत. रघुवंशी रामाने पहिल्यांदा आपला अधिकार समजून मागितले आहे. काही आशा ठेवून आपली उपासना केली आहे. परंतु 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरात तू केवळ अहंकाराचे प्रदर्शन करत आला आहेस. मंद बुद्धी जलाधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा प्रभाव पडला नाही. तू रामाच्या विनम्रतेला असमर्थता समजून अडून बसला आहेस. आजपर्यंत समस्त विश्वाने रामाची कृपा पाहिली, रामाचा कोप पाहिला नाही. लक्ष्मण, बोलावे बंधू. माझा धनुष्य आणि सर्पा समान माझे भयानक बाण घेऊन ये. आज हे समस्त विश्व रामाचा क्रोधही पाहिल. जशी आज्ञा बंधू. ज्या प्रकारे मूर्खासमोर विनय दाखवणे आणि कुटिलासोबत नीती करणे व्यर्थ आहे, जसे मोहमायेमध्ये फसलेल्याला ज्ञानाचे उपदेश देणे आणि वांस भूमीत पेरणी करणे अपयशी ठरते, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या अहंकारी समोर रामाची पूजा आणि त्याच्या विनयाचे काही मोल नाही. समस्त देवी देवता आणि येथील चराचर जीव याचे साक्षीदार आहेत की माझ्याकडे समस्त समुद्रांना आटवण्याची शक्ती असून देखील मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि पवित्र मनाने पूजा केली. आणि सेनासह पार होण्यासाठी त्यांचे सहाय्य मागितले, परंतु या तटाने माझा उपहास केला. शास्त्र सांगते की केळाचे झाड कापल्यावरच फळे लागतात, त्याच प्रकारे एक नीच दंड दिल्यावरच झुकत असतो. आता मी ब्रह्मास्त्राचे संधान करून या समस्त समुद्राला पाताळापर्यंत आटवेन. आणि या समुद्रामध्ये जलाच्या स्थानावर केवळ वाळू आणि मातीच राहील, ज्याच्यावरून माझे सारे सैन्य पुढे होईल. सावधान समुद्रदेव, सावधान. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम प्रभु, त्राहिमाम. त्राहिमाम प्रभु, त्राहिमाम. त्राहिमाम प्रभु, त्राहिमाम. क्षमा करा प्रभु, क्षमा करा. माझ्या अवगुणांना क्षमा करा प्रभू. आपली पूजा आणि विनयाच्या बदल्यात मी आपले स्थान सोडून आपल्याला जाण्यास मार्ग नाही दिला.
यात अवश्य माझा दोष आहे प्रभू, परंतु हा दोष तर आपलीच देणगी आहे. प्रभू, माझ्यात सहस्त्र तरंग उठतात, परंतु मी माझ्या तटाच्या मर्यादेचे उल्लंघन कधीच केले नाही. माझा स्वभाव अक्षुण आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला शुद्ध केले आहे. जल जर आपल्या मर्यादांना भंग करत असेल तर आपल्याच आज्ञेचे उल्लंघन होईल. प्रभू, आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला तर बाण चालवण्याची आवश्यकताच नाही आहे. आपल्या केवळ इच्छेने मी त्वरित आटून जाईन प्रभू, आणि आपले सैन्य मला पार करून निघून जातील. परंतु भगवंत, याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्ही संपून जातील. प्रभू, हे स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. आपली जशी इच्छा असेल आपण आज्ञा द्या, मी तेच करणार. प्रभू, माझे रक्षण करा अथवा दंड द्या. प्रभू, समुद्रदेव, मी आपल्या वचनाने समाधानी आहे. मी आपली मर्यादा भंग करणार नाही, परंतु कृपा करून असा उपाय सांगा ज्याने आमचे सैन्य आपणास पार करेन आणि आपली मर्यादा ही भंग होणार नाही. याचा उपाय तर अगदी सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल आणि नील हे दोन बंधू आहेत. जे बालवयात फार नटखट स्वभावाचे होते. ते ऋषींच्या सामग्री उचलून नदीत फेकून येत असत, ज्याने दुःखी होऊन एका सिद्ध ऋषींनी त्यांना श्राप दिला की ते आपल्या हातांनी जी कोणतीही सामग्री उचलून जलात फेकतील त्या कधीच बुडणार नाहीत. आज तो श्राप आपल्यास कामी येईल. नल विश्वकर्मांचा औरस पुत्र आहे. त्याला शिल्पकला सुद्धा येते. जर या दोन्ही बंधूंनी आपल्या हातांनी जलात दगड फेकून समुद्रावर सेतू बांधण्याचे कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू बनेल ज्यावरून चालत आपले सैन्य त्या तीरास जाऊ शकते. मी वचन देतो की यांच्याद्वारे फेकण्यात आलेल्या दगडांना आणि यातून निर्मित सेतूला मी स्वतः धारण करेन आणि स्वतः यांची मदतही करेन. प्रभू, या प्रकारे समुद्राला बांधल्याने त्रिलोकात आपले सुयश गायले जाईल. हे रत्नाकर, हे महासागर, मी आपल्यावर प्रसन्न आहे. आपल्या उदारतेने मी आपल्या प्रेमाचा ऋणी आहे. कृपा करून आणखी एका समस्येचे निवारण करावे. आज्ञा प्रभू. हे देव, आमचा हा बाण अमोघ आहे. जर आम्ही एकदा धनुष्यावर संधान केले की लक्ष भेदल्याशिवाय हा भात्यात परत जात नाही. कृपा करून मला हे सांगा की मी हा बाण कोणत्या दिशेला किंवा कोणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला द्रुमकुल्य नामक एक पवित्र देश आहे. तेथे मोठे मोठे भयानक दस्यू राहतात जे आपल्या पापकर्मांनी तेथील पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग सुद्धा करतात. प्रभू, आपण आपल्या बाणाचे सार्थक त्यांच्यावरच करावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहाराने ती धरती मरुस्थळ बनेल आणि तेथे अनेक सुगंधित औषधी उत्पन्न होतील ज्यामुळे जीवांचे कल्याण होईल. आता मला आज्ञा द्यावी प्रभू. शिवशंकर आणि माता भगवती आपणास विजयी करो. सिद्धिविनायक आपल्या सकल मनोरथांना पूर्ण करो. नल, नील,
हे विश्वकर्मानंदन, आपण आतापर्यंत आपले इतके महान शिल्प विज्ञान आमच्यापासून गुप्त ठेवले. क्षमा करा प्रभू. आम्हाला आमच्या मातापित्यांनी शपथ दिली होती. काहीही न बोलता आम्ही आमच्या गुणांना नाही सांगू शकत. प्रभू, हे तर आमचे परम सौभाग्य आहे की अशा विषम परिस्थितीत आम्ही आपली सहाय्यता करू शकू. प्रभू, आम्हास आशीर्वाद आणि आज्ञा द्यावी, जेणेकरून आम्ही समस्त वानर सेनेसोबत आणि त्यांच्या सहाय्याने या विशाल सिंधवर सेतूचे निर्माण कार्य आरंभ करू शकू. शुभस्त शीघ्रम. प्रभू श्री रामांचा प्रभू श्री रामांचा प्रभू श्री रामांचा प्रभू श्री रामांचा प्रभू श्री रामांचा. काय म्हणालास तू? समुद्र स्वतः प्रगट झाला. तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस तू? होय महाराज. हे दृश्य श्रीरामाच्या साऱ्या सैन्याने पाहिले आहे. श्रीराम म्हणू नकोस. आम्ही पूर्वीही किती वेळा आदेश दिला आहे. क्षमा असावी महाराज. समुद्र देवताने स्वतः रामाला वचन दिले आहे की ते सेतू निर्मितीसाठी त्यांना सहाय्य करतील. माझे आराध्य देव भगवान शिव समस्त आपत्तींना हरणार आहे. त्यांच्या असीम अनुकंपाने विश्वातील सकल दुष्कर कार्यही सोपे आणि सहज होऊन जातात. मला प्रेरणा मिळाली आहे की ह्या पवित्र स्थानावर अथांग सागराला पार करणाऱ्या एका महान समुद्र शिवलिंगाची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्याची पूजा करावी. आपण जोपर्यंत सेतू निर्माणामध्ये व्यस्त असाल तोपर्यंत मी त्यांची पूजा करीन. महाराज सुग्रीव, आपण आपले सर्व दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करा. त्यामुळे ते शास्त्रांच्या विधी अनुसार येथे शिवलिंगाची स्थापना करतील आणि विधिवत त्याची पूजा करतील. जशी आज्ञा प्रभू. खरेच समुद्र देवांनी रघुवीरांचे चरण स्पर्श केले. हो पुत्री, महाराज सुग्रीवांच्या साऱ्या सैन्यासमोर समुद्र देवतेने रघुनंदनांचे चरण स्पर्श केले. मी म्हणायचे ना, ते सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या मार्गात कोणतीच बाधा येऊ शकत नाही. माते, याचा अर्थ रघुवीर समुद्र पार करून माझ्यापाशी येतील. मला माझ्या रघुवीरांचे दर्शन होईल. होईल पुत्री, अवश्य होईल. परंतु काही वेळानंतर लंकेश एवढ्या लवकर आपला हट्ट सोडणार नाहीत. केवळ युद्धानेच या समस्येचे निवारण होऊ शकेल. परंतु तू चिंता करू नकोस. विजय सदा सत्याचाच होतो आणि तू स्वतः सत्याचे स्वरूप आहेस. पूर्ण पतिव्रता. तुझ्या पतीचा विजय अवश्य होईल. माते, प्रभू, आपले शिवलिंग पूर्ण झाले. आता यांना जलाने स्नान घालावे. सुगंधिं पुष्टिवर्धनम्
आता गाईच्या दुधाने स्नान घालावे. राम कृपा जिस पर करे वो जल में राह बना. वानर सेना राम की सेतु समूह बना. रावण वध कर लाएंगे, रावण वध कर लाएंगे सीता को रघुराय. राम कृपा जिस पर करे वो जल में राह बना. प्रभु का लिख के नाम जो जल में दियो बहा. पत्थर भी तैरन लागे नाम प्रभु का पार. लक्ष्य कर्म करता तुम्ही, लक्ष्य कर्म करता रघुवर सकल समान. राम कृपा जिस पर करे वो जल में राह बना. सब भक्तों के काज में रघुकुल हाथ बटा. सुख में सारे कार्य हो विपदा प्रभु हटा. घट घट में विचरण करे, घट घट में विचरण करे लोक उठा. राम कृपा जिस पर करे वो जल में राह बना. वानर सेना राम की सेतु समूह बना. ओम त्र्यंबकं यजामहे, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुक्मवीव वन्दनाम्, उर्वारुक्मीव बन्धनात्, मृत्युन्मोक्षययामृतात्, मृत्योर्मोक्षीयमामृतात्, रामेश्वर महादेवस्य रामेश्वर महादेवस्य आवाहन कृत्य
प्रभू, आपले आराध्य दैवत आणि आपल्या आशीर्वादांनी समुद्रावर संयोजन सेतूच्या निर्माणाचे कार्य यशस्वीपणे पार पडले.